नांदेड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। आजही सततधार पाऊस सुरू आहे। गेल्या तासभरापासून जे आहे ते पाऊस उघडलाय, मात्र या पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता मी अर्धापूर तालुक्यातील पांगरी शिवारात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या केळीमधून जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाण्याचा फ्लो जो आहे तो या नाल्याकडे जातोय। या केळीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। केळीच्या खालची माती जी आहे ते पाण्यामुळे खरडून गेली। हे आपण सोयाबीनचं पीक बघतोय। तासभरापूर्वी या सोयाबीनच्या पिकात जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। हे पीकही या पाण्यात दिसत नव्हतं, अशी एकंदरीत या ठिकाणी परिस्थिती होती। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते पावसाने विश्रांती दिली, मात्र कालपासून जे आहे ते जोरदार पावसानं या ठिकाणी हजेरी लावली आहे। नांदेड जिल्ह्यातील 63 मंडळापैकी तब्बल 26 मंडळात अतिवृष्टी झालेली आहे आणि याचबरोबर जे आहे ते अनेक घरातही पाणी गेलं आहे। किनवट असेल, इस्लामपूर असेल, अशा भागातही या पाण्याचा मोठा फटका बसला आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। त्याचबरोबर जे आहे ते मराठवाडा आणि विदर्भ याचाही संपर्क तुटला आहे। पेनगंगा नदीलाही मोठा पूर आलाय। एकंदरीत जे आहे ते गेल्या काही दिवसापासून नांदेडमध्ये पाऊस नव्हता, समाधानकारक पाऊस नव्हता, मात्र कालपासून पावसाने सुरुवात झाली आणि पावसाला सुरुवात झाल्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यात समाधानाचं वातावरण होतं। मात्र ज्या पद्धतीने पाऊस पडतो यामुळे जे आहे ते पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। आपण जर बघितलं तर दुष्काळ, नापिकी यामुळे खंगलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा या पावसाने जे आहे ते संकटात टाकलंय। एकंदरीत जे आहे ते आता या जिल्हाभरात नेमकं किती नुकसान झालं ही आकडेवारी यायला वेळ असेल। असं असलं तरी हजारो हेक्टरवरचं नुकसान झाल्याचं चित्र आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।